वर्ष या तालुक्याचं राजकारण करत असताना या गोरगरीब माणसाला बरोबर घेऊन जाऊन संबंध तालुक्याचं चित्र बदलवण्याचं काम मी रात्रंदिवस रक्ताचं पाणी देऊन करत होतो. एवढंसा सुद्धा कोणी बोट लावू शकणार नाही अशा प्रकारची कृती संबंध तालुक्यामध्ये गेल्या 20-25 वर्षामध्ये मी काम करत गेला. ब्रश सुद्धा कोणी काढला नाही, कोणी काढत नव्हतं. अशा प्रकारची परिस्थिती. 4 निवडणुका मी लढवल्या. मी 1,00,000-2 लाख रुपये डिझेल पाण्यासाठी जेवढा खर्च झाला असेल तेवढाच एक नवा पैसाही माझ्या कार्यकर्त्यांनी कधी ही माझी पुण्याई होती. तुम्हाला सांगतो अशा प्रकारचं काम, लोकांचा विश्वास संपादन करण्याचं काम गेले 25 वर्षे या तालुक्यामध्ये मी स्वतः केलेलं आहे. मी सातत्याने एखाद्या आदिवासी समाजातला, ठाकर समाजातला माणूस माझ्या शेजारी येऊन फोन करायचा, बसायचा, गप्पा मारायचा, अशा प्रकारची परिस्थिती या तालुक्यामध्ये मी निर्माण केलेली होती. गोरगरीब माणसाचा विश्वास संपादन करण्याचं काम गेल्या 25 वर्षामध्ये मी केलं होतं. नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स. खेड तालुक्याचे आमदार या विशेष मालिकेत आपलं स्वागत. ज्यांच्या नावानं फक्त खेड तालुक्याचंच नाही तर अवघ्या महाराष्ट्राचं राजकारण कधी काळी गाजलं असे खेड तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय नारायणराव बाबूराव पवार. खेड तालुक्याच्या राजकारणावर त्यांचा 2 दशकाहून अधिक काळ दबदबा राहिला. अशा खेडच्या प्रचलित आमदाराच्या जीवन प्रवासाला आजच्या या व्हिडिओतून आपण उजाळा देणार आहोत. खेड तालुक्याचे आमदार ही मालिका काय आहे तुम्हाला माहिती नसेल, या आधीचे भाग तुम्ही पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन नक्की पहा. नारायण बाबूराव पवार हे नाव खेड तालुक्याच्या राजकारणामध्ये आजही मोठं प्रभावशाली आहे. नारायण पवारांच्या विचाराचे बरेचसे कार्यकर्ते आजही खेड तालुक्याच्या राजकारणात आहेत. नारायण पवार यांना लोक आप्पा म्हणून संबोधित होते. सहकारमर्षी साहेबराव सातकर यांच्यानंतर ते तालुक्याचे आप्पा बनले आणि दीर्घकाळ आप्पांचं वर्चस्व या तालुक्यावर राहिलं. नारायणराव पवार यांचा जन्म वडगाव घेणन गावातील एका शेतकरी कुटुंबात झाला. वडगाव आणि आळंदीमध्ये आपलं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर आप्पांनी उच्च शिक्षणासाठी पुण्यात जायचं ठरवलं. नारायण पवारांचं कुटुंब राजकारणात कसं आलं, नारायण पवारांची शेती, मग व्यवसाय आणि राजकारण हा प्रवास कसा केला, त्यांचे चिरंजीव रमेश पवार यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. आप्पांचं सुरुवातीचं कौटुंबिक पार्श्वभूमी हे 6 जण भाऊ. आमचे आजोबा पुरंदर तालुक्यातून नारायणपूर म्हणून गाव होतं, त्या गावातले ही 4-5 भाऊ होते. आणि काहीतरी म्हणजे असं एक त्या गावामध्ये काही साथीचा रोग आला, त्यातमध्ये 2-3 भाऊ दगावले. आणि त्याच्यानंतर आमचे आजोबा आणि त्यांचे भाऊ हे आळंदी येथे त्यांनी माऊलींच्या मंदिरामध्ये आल्यानंतर तिथे काही दिवस वास्तव्य केलं. आणि पुढचं त्यांचं, आमच्या आजोबांचं, त्यांनी दगडी घडवायचं काम त्यांनी त्या ठिकाणी माऊलींच्या पिंपळाचं साईडचं जे आहे बांधकाम ते त्यांनी तिथं घडवायचं काम केलं. आमच्या आजी सांडभोर कुटुंबातल्या, इथल्याच गावातल्या. आणि सांडभोर कुटुंबात त्यांच्याबरोबर त्यांच्या बरोबर विवाह झाल्यानंतर साधारण त्यांना इथं 6 भाऊ, 6 मुलं आणि 2 बहिणी असा परिवार. पुण्यात शिक्षण घेतल्यानंतर आप्पा गावात परतले. आपल्या भावांना सोबत घेऊन त्यांनी शेती आणि ट्रान्सपोर्ट व्यवसायासोबतच अन्य काही व्यवसाय केले. वडगाव घेणन येथील पवार कुटुंब मोठं होतं. या मोठ्या एकत्र कुटुंबानं एकमेकांना साथ दिली. कुटुंब समृद्ध झालं. आमचे सगळ्यात थोरले माझे चुलते
श्रीरंग बाबुराव पवार आणि गजानन बाबुराव पवार हे फुलाच्या धंद्याच्या निमित्तानं भुलेश्वर नवी मुंबई इथे त्यांनी फुलाचा धंदा त्या वेळेस सुरू केला. फुला दुसऱ्याच्या भागीदारीत थोडा दिवस करून आणि आपण स्वतःच तिथे एक व्यवसाय त्यांनी सुरू केला. त्या फुलाच्या धंद्यामध्ये आमचे मोठे चुलते गजाननराव पवार ही त्यांच्या बरोबरीने काम करत होते आणि श्रीरंग पवार असे दोघं भाऊ त्या तिथे मुंबईला बऱ्याच वर्ष काम त्यांनी करून एक चांगल्या पद्धतीची परिस्थिती निर्माण केली आणि त्यातून 2 रुपयाचा सोर्स तयार झाल्यानंतर त्यातून माझे वडील कॉलेज करीत असताना कॉलेज करत असताना आणि कॉलेजचा काही पिरियड संपत असताना त्यांनी मोटार व्यवसाय, ट्रक व्यवसाय, ट्रान्सपोर्ट व्यवसाय मध्ये त्यांनी एक चांगल्या पद्धतीचं प्रगती करण्याचा प्रयत्न केला. थोडी शेती अशी घेऊन शेलगाव सारख्या ठिकाणी शेती घेतली. हळूहळू शेती अशी वाढत शेतीचा धंदा एकदम अतिशय चांगल्या पद्धतीचा आपले भाऊ गुलाबराव आणि दत्तोबा यांना बरोबर घेऊन ते शेती आणि शेतीचा व्यवसाय एक चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न त्यांनी या सगळ्या माध्यमातून सुरू केला आणि सुरू करून त्यातमध्ये त्यांचे एक भाऊ होते शिवाजीराव, ते पण त्यांनाही शिक्षण दिलं. ट्रक एक साधारण 75 साली त्यांनी आपल्या स्वतःच्या नावावरती सुशिक्षित बेकार म्हणून ती स्कीम होती, त्यातमधून तो ट्रक घेतला आणि त्या ट्रक घेतल्यानंतर तो व्यवसाय वाळूच्या माध्यमातून आपल्या भावाला तिथं त्यांनी त्या ट्रकच्या माध्यमातून त्याला ती सगळा व्यवसाय पाहायला सांगितला काही वर्ष आणि त्याच्यानंतर त्यांनी आपला व्यवसाय हा मोठा करत असताना अतिशय ट्रक 1च्या 2, 2च्या 3, 4च्या 5, 6 ट्रक झाल्या आणि त्या ट्रक झाल्यानंतर मोठा व्यवसाय झाल्यानंतर त्यांनी पुतण्याला सुद्धा त्या ट्रक व्यवसायामध्ये सामावून घेतलं, गजाननराव पवारांचा मुलगा संपत पवार. अशा पद्धतीने आणि ते करता करता अतिशय शेतीचा जोडधंद्यातून ताकद, मोटार व्यवसायातून ताकद, अशा प्रकारे आर्थिक स्थिती आणि फुलाचा धंदा त्या याच्यातून आर्थिक स्थिती एकदम चांगल्या पूर्वपदावर आली. परंतु हे सगळं करत असताना लोकांमध्ये वावरण्याच्या त्यांच्या उपजत गुणानं त्यांना शांत बसू दिलं नाही. गावातल्या सहकारी सोसायटी आणि ग्रामपंचायतीची निवडणूक आप्पांनी लढवली. त्यानंतर आप्पांचा सुरू झालेला राजकीय प्रवास थांबलाच नाही. व्यवसाय करता करता शेतीचं सगळं पाहून, भावांकडनं सगळं पाहून त्यांनी एक सगळ्यांना बरोबर घेऊन सगळा व्यवसाय सांभाळून मग त्यांनी राजकारणात थोडंसे हे घेतलं, जायचा निर्णय घेतला. त्या पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, ग्रामपंचायतच्या माध्यमातून बाजार समिती असो, या सगळ्या टप्प्यात ते एक तालुक्यामध्ये त्यांनी एक कार्यकर्त्यांचं, नेते मंडळीचं आणि कार्यकर्ते एक चांगल्या प्रत्येक गावात संपर्क वाढून त्यांनी ते काम करण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना यश आलं. सभापती बाजार समितीचे 4 वेळा सभापती झाले. कृषी उत्पन्न बाजार 37 वर्ष संचालक होते बाजार समितीचे. असं सगळं त्यांनी वातावरण तयार केलं. त्यांनी पहिली इलेक्शन 77ला विधानसभेची लढवायचा निर्णय घेतला. त्यात 4 उमेदवार होते. जनता दलाचे नामदेवराव बच्चे, अपक्ष मामा शिंदे आणि रामभाऊ कांडगे. हे मला वाटतं पवार साहेबांच्या माध्यमातून गायवासू असं चिन्ह होतं त्यांचं आणि अपक्ष, आमचे वडील अपक्ष होते. अशी 4 उमेदवार होते त्यावेळेस. त्यांनी ती इलेक्शन लढवता, ती पहिली इलेक्शन आमदारकीची लढवली. त्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. 85च्या दरम्यान
त्यांनी सगळं कार्यकर्त्यांचे आणि तालुक्याचे स्वर्गीय स्वर्गीय आमदार वसंतशेठ मारुती मांजरे, बुटे पाटील असतील माजी आमदार, आणि त्यांनी सर्वांनी आणि गावगावच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, महत्वाच्या कार्यकर्त्यांनी 85च्या दरम्यान एक असं वातावरण तयार केलं आणि पवार साहेबांना त्यांनी सांगितलं की नारायणराव पवारांना तुम्ही तिकीट द्या. त्यावेळेस पवार साहेबांनी वडिलांना आमच्या तिकीट द्यायचा निर्णय घेतल्यानंतर यांनी सगळ्यांनी कार्यकर्त्यांनी एकजूट सगळं काम करून त्यावेळेस त्यांच्या समोर काँग्रेसचे शांताराम घुमटकर खेडचे सरपंच होते, ते उमेदवार होते. त्यांची आणि आमच्या वडिलांची त्यावेळेस जबरदस्त फाईट झाली. इलेक्शनमध्ये मुद्दे अनेक उपस्थित झाले. चाकणची मंडळी असतील, आळंदीची मंडळी असतील, खेडचे सगळे असतील, वाडा भाग असेल, कडूस असेल, तुमचा आमच्या भागातला पूर्व भागातला काळूस असेल, कोयळी असेल, मार्कळ असेल, धानोरे असतील, असे सगळ्यांनी एकजूट करून आमच्या वडिलांना विधानसभेत पाठवायची संधी ह्या कार्यकर्त्यांनी मोठ्या ताकदीने दिली आणि त्याच्यात ते विजयी झाले. मग त्यानंतर पवार साहेबांच्या बरोबर पुन्हा साहेबांनी आमच्या वडिलांना तिकीट दिलं 90ला. ती इलेक्शन पंजावरती लढवली. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसमध्ये आणि त्याच्यानंतर सुद्धा ते दुसऱ्यांदा त्यांच्या विरोधात स्वर्गवास साहेबराव सातकरांचे जावई नानासाहेब टाकळकर उभे होते. त्यावेळेस दुसऱ्यांदा ते जनता दलाकडून होते आणि त्यांनी निवडणूक लढवली त्यांच्या विरोधात. ते पराभूत झाले. त्याच्यानंतर सलगची तिसरी इलेक्शन, तिसऱ्या इलेक्शनमध्ये काही कार्यकर्ते कमी जास्त थोडासा विरोध सुरू झाला, जरा थोडासा बदलायला पाहिजे असं तसं, तिकीट ह्यांना नको, नका देऊ तिकीट, त्यांना खूप विरोध झाला. जवळपास 13-14 लोक तालुक्यातले नेते मंडळी एकत्र येऊन खूप विरोध केला की तिकीट देऊ नका त्यांना, असं तसं, आमच्यातल्या कोणाला तरी द्या. शेवटी पवार साहेबांनी निर्णय दिला आणि वडिलांनाच तिकीट दिलं. त्यात बबनराव डावरे होते त्यावेळेस तिसऱ्यांदा. मला वाटतं त्यांची त्यावेळेस ते अपक्षच होते. सायकल, डावरेंचं चिन्ह सायकल होतं आणि राष्ट्रवादी वेगळी झाली, काँग्रेस पक्षातनं बाहेर झाले आणि त्याच्यानंतर पुन्हा आमचे वडील घड्याळाच्या चिन्हावरती चौथ्यांदा उमेदवारी मिळाली त्यांना. आणि अशोकराव मोहोळ होते बरोबर त्याच्याबरोबर लोकसभेची. ती आणि लोकसभा आणि विधानसभा एकत्र झाल्या. त्याच्या माझ्या वडिलांसमोर दिलीप मोहिते होते शिवसेनेचे त्यावेळेस, आणि शांताराम गारगोटे त्याच वेळेस होते. त्यांनी काँग्रेस पक्षातनं निवडणूक लढवली गारगोटेंनी. आप्पा राष्ट्रवादी शरद पवारांच्या साहेबांच्या पक्षातनं लढवली आणि समोर दिलीप मोहिते शिवसेना. अशी ही तिरंगी फाईट झाली आणि त्यातनं पुन्हा आप्पा विजयी झाले चौथ्यांदा. ग्रामपंचायतीनंतर पंचायत समिती, भूविकास बँक, खरेदी विक्री संघ, जिल्हा परिषद सदस्य अशी अनेक पदं आप्पांनी आपल्या आयुष्यात भूषवली. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे तर त्यांनी 5 वेळा सभापतीपद भूषवलं. स्वतः शेतकरी असल्यामुळे आपल्या राजकीय जीवनात त्यांनी शेतकरी हिताची अनेक कामे केली. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीवर असताना शेलपिंपळगाव उपबाजाराची सुरुवात त्यांनी केली. एक संघ पुणे विकास मंडळाची स्थापना, कळमोडी धरणाला मंजुरी, एसटी बसची सुरुवात. परंतु नारायण पवार हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणावर गाजलं ते सत्ता पालटाच्या राजकारणामुळे. मंत्रिपदासाठी नारायण पवारांनी पक्षातून बंडखोरी केली अशी चर्चा त्यावेळी झाली. 3 टर्म झाल्यानंतर वडिलांनी भूमिका थोडीशी
तालुक्याच्या जनतेच्या हितासाठी, एक तालुक्यात मला काम करण्याची ताकद मिळण्यासाठी वरच्या लेवलला वरिष्ठांकडे त्यांनी थोडीशी वेगळी भूमिका घ्यायला सुरुवात केली की मला मंत्रिपद मिळावं. साधारण 95च्या पुढं त्यांनी ते मागणी केली. 3 टर्म झाल्यात आता. ठीक आहे, म्हणजे ते केल्यानंतर सुद्धा काही संधी मिळाली नाही. त्यांच्या मनात ती खंतच तयार झाली की माझ्यावरती कुठेतरी अन्यायच होतोय. प्रत्येक जिल्हा बँक असो, भूविकास बँक असो, अनेक मी बाजार समितीत निवडणुका लढवल्या, 4 वेळा सभापती झालो. मला कुठेतरी संधी ही मिळणं प्राप्त आहे, अशा पद्धतीचं त्यांचं एक मत तयार झालं. तिथून पुढं त्यांनी थोडीशी वेगळी भूमिका 99च्या नंतर घेतली आणि ती पुढं थोडासा संघर्षाचंच हे तयार होत गेलं. त्यात मला बऱ्याचशा काही गोष्टी टोकाला काही गोष्टी गेल्या. बंडाचा विषय घेतला त्यांनी, बंड केलं काही. ते 2 वर्ष त्या बंडात गेले. मला तुम्ही काही संधी अशी देतच नाहीये, अशा पद्धतीचं थोडंसं त्यांनी वातावरण हे केलं. आणि बंड केल्यानंतर ते बंड मधल्या काळात त्यांनी बंड केलं. विलासराव देशमुख सरकारच्या विरोधात, काँग्रेस राष्ट्रवादी सरकारचा त्यांनी थोडासा दुरावा तयार केला आणि तिथून त्यांनी ते भूमिका घेतली, बाजूला झाले. त्याच्यानंतर त्यांना त्यांच्यावरती पक्षाने कारवाई पण केली. पुढच्या निवडणुकीत नारायण पवारांनी शरद पवारांची फारकत घेतली. मंत्रिपदाच्या मुद्द्यावरून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडले. पुढे 2004च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली. सध्याचे आमदार दिलीप मोहिते यांनी नारायण पवारांना तगडं आव्हान दिलं होतं. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पुढे त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि खेड तालुक्यात काँग्रेस जिवंत ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पंचायत समितीवर काँग्रेसची सत्ता आली, पण त्यानंतर पुढे त्यांचं निधन झालं आणि त्यांच्या जाण्यानं खेड तालुक्यात काँग्रेसमध्ये कधी न भरून शकलेली पोकळी तयार झाली. धोतर गेलं दिल्लीला, झाली आणि माझ्या जीवनामध्ये एवढा मोठा समाज कुठेही लाभला नाही. तो विजयाचा समाज माझा खेड तालुक्यात जो मला मिळाला आणि माझा सत्कार समारंभ झाला, हे सारं श्रेय नारायण रावला. शेवटी आप्पांचं स्वप्न स्वतःला काहीतरी मिळवणं नव्हतं. स्वतःसाठी काही त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी कशाची वाट पाहिली नाही, परंतु जो प्रश्न सुटला पाहिजे, तो प्रश्न सामान्य माणसाचा प्रश्न सुटला पाहिजे, ही भूमिका त्यांची होती. शब्दाला जागणारा, दिलाला शब्द पाळणारा असा व्यक्ती नारायण पवार मी जवळून अनुभवलेले आहे. आज मित्राला भेटायला जरी आलेलो असलो तरी मित्र नाही, पण त्यांनी केलेलं काम आणि कार्य आणि जोडलेली माणुसकी याचं दर्शन मला या ठिकाणी घडलं. खेड तालुक्याच्या पटलावर आपलं नाव 2 शतकाहून अधिक काळ कोरलेल्या, जनसामान्यांमध्ये मिसळून राहणाऱ्या या खेड तालुक्याच्या या माजी आमदाराला खेड टाइमचा सलाम.